राज ठाकरे यांनी पुण्यामधल्या मनसे नेत्यांना चांगलंच झापलंय। निवडणुकीतल्या निराशाजनक कामगिरीमुळे झापण्यात आल्याचं कळतंय। तर पुणे महापालिकेमध्ये मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही। मनापातल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे हे नाराज आहेत। पदाधिकारी पराभूत उमेदवारांच्या बैठकीमध्ये त्यांची खरडपट्टी काढण्यात आली। आता दर आठवड्याला राज ठाकरे पुण्यामध्ये पक्षाच्या कामाचा आढावा घेणार असल्याचं देखील कळतंय। पुणे मनपा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकारी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी सर्वांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं कळतंय। आपला एकही नगरसेवक निवडून न येऊ शकल्यानं राज ठाकरेंनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचं कळतंय। सोबतच आता राज ठाकरे दर आठवड्याला पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहेत। तर पुण्यातून या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। निलेश, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मनसेनं खरं तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत स्वतः राज ठाकरे रस्त्यावर उतरले होते, प्रचारामध्ये सहभागी झाले होते, मात्र एकही नगरसेवक निवडून आला नाही। अर्थातच नाराजीसाठीचं हे एक मुख्य कारण आहे। मात्र काय काय नेमकं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे? अनुपमा, खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर दोन्ही ठाकरे हे पुणे महानगरपालिकेच्या प्रचारासाठी या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र त्यांचा एकही नगरसेवक जे आहे तो या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आला नाही। त्यामुळे राज ठाकरे जे आहेत ते काहीसे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। काल राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते, त्या दरम्यान त्यांनी जेवढे उमेदवार होते म्हणजे 22 नगरसेवक जे होते मनसेचे, त्या 22 नगरसेवकांची त्यांनी या ठिकाणी बैठक घेतली। त्यांनी त्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। खरं तर एक सुद्धा नगरसेवक या ठिकाणी त्यांचा निवडून न आल्यामुळे या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत त्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्याचं या ठिकाणी माहिती मिळते। काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी एक निर्णय घेतलेला आहे की आता प्रत्येक आठवड्याला या सगळ्या कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची ते आढावा बैठक घेणार आहेत आणि प्रत्येक आठवड्याला ते मनसे कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला जाईल, पक्षाचे काय धोरण आहे, तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे, याचा प्रत्येक अहवाल जो आहे तो आता राज ठाकरे प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी घेणार आहे। आता या बैठकीला राज ठाकरे स्वतः हजर राहणार का हे महत्वाचं असणार आहे, कारण आठवड्याला अपडेट करण्याची जी सूचना आहे ते राज ठाकरेंनी या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र राज ठाकरेंच्या कालच्या या दौऱ्यामध्ये राज ठाकरे फक्त पुण्यातल्या पदाधिकारी जे महानगरपालिकेमध्ये उमेदवार होते किंवा जे इतर कार्यकर्ते होते त्यांनी कशा पद्धतीने काम केलं याचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये राज ठाकरे पुण्यातल्या कार्यकर्त्यांवर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज ठाकरेंकडे कालच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सडेबोल या ठिकाणी सुनावण्यात आले, कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। खरे अपयशानंतर अर्थातच पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली जाणं हे साहजिक आहे। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा राज ठाकरे ऍक्टिव्ह होत आहेत आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा ऍक्टिव्ह राहण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। निलेश, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्याबरोबर होते।